मनुस्मृती 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 ज्यांनी जाळली त्यांनी वाचली नाही म्हणे. तर पोंक्षे सर, परंपरेप्रमाणे तुम्ही माफी मागितली, पण मनुस्मृतीत काय अमानुष आहे हे काही महाभागांनी वाचायची गरज आहे. माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात माणूस होमोसेपियन झाला. त्याची वाटचाल आता सुपर ह्युमनकडे चालू आहे. काही लोक काळाच्या पुढे जगले तर काही जनावरं आजही काळाच्या मागे जगताय. तर मनुस्मृतीत दलितांविषयी काय लिहिलेलं आहे? अध्याय 1 श्लोक 11. शूद्रांची कर्तव्य ब्राह्मण आज्ञेप्रमाणे आहे. शूद्रांचा जन्म ब्राह्मणांची सेवा करण्यासाठीच झालाय. अध्याय 8 श्लोक 270. शूद्राने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना अपशब्द वापरला तर त्याची जीभ कापावी. अध्याय 8 श्लोक 271. शूद्राने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या नावाचा, जातीचा अपमान केल्यास त्याच्या तोंडात तापलेला लोखंडी खिळा खुपसावा. अध्याय 8 श्लोक 272. शूद्राने उच्च जातीच्या व्यक्तीला ज्या अवयवाने दुखावलं तो अवयव कापावा. अध्याय 8 श्लोक 413. शूद्र ब्राह्मणांचा दास म्हणून जन्म घेतो. त्याला विकत घ्या नका घेऊ, तरी तो ब्राह्मणांसाठी निर्माण केलेला आहे. मुक्त केल्यानंतरही त्याची सेवा संपत नाही. अध्याय 10 श्लोक 4. शूद्र हा एक जातीय, त्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यासारखे दोन जन्म नाही. तर कळले का डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? ज्या मनुस्मृतीने माणसाला माणूस न समजणारी पाशवी प्रवृत्ती निर्माण केली, तिचा अन्याय शेकडो वर्ष दलितांनी, महिलांनी सहन केला. मग एवढे सगळं झालेलं असताना आजच्या काळात कस काय कोणी या मनुस्मृतीला योग्य म्हणू शकतं? बहुजनांनो, मनुस्मृती जाळणे हा सिम्बॉलिझम होता. खरं तर डॉक्टर आंबेडकरांना हा पाशवी विचार तुमच्या आमच्या डोक्यातून जाळायचा होता. ज्या मनुस्मृतीच्या जोरावर शिवरायांना राज्याभिषेकापासून अडवले, ज्या मनुस्मृतीच्या जोरावर महात्मा फुले, सावित्रीमाईला अडवलं, ती मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी सर्वांना मुक्त केले. तर बहुजनांनो, यांना फक्त तुमचं मत नाही पाहिजे, तुमच्या मनावर बी ताबा पाहिजे. ते तुमच्या मताचा अर्थ मनुस्मृतीला समर्थन असं घेताय. त्यामुळे हे वाचाळवीर काही पण बोलत सुटले. इथून पुढची माहिती कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी नाही, तर ज्ञानासाठी आहे. मनुस्मृती तयार करणाऱ्या मनुचा जन्म कसा झाला? भागवत पुराणानुसार ब्रह्माच्या शरीरातून मनु आणि शतरूपा उत्पन्न झाली. ती मनुची पत्नी बनते. विष्णू पुराण, ब्रह्मपुराण, देवी भागवत पुराण आणि मनुस्मृती यात मनु ब्रह्माचा पुत्र, मानसपुत्र असा उल्लेख आहे. मत्स्य पुराणात शतरूपा ही ब्रह्माची मुलगी सावित्री, सरस्वती, गायत्री, ब्राह्मणी म्हणून ओळखली जाते. तिच्याशी ब्रह्माने 100 वर्ष विहार केला आणि मनुचा जन्म झाला असं सांगितलंय. सरस्वती पुराणात ब्रह्माने सरस्वतीशी, सावित्रीशी विवाह केला. त्यातून स्वयंभू मनु जन्मला. हे सरस्वती आणि सावित्री म्हणजे शतरूपा. ब्राह्मण पुराणात ब्रह्म स्वतः सावित्रीला आपली सर्वात मोठी मुलगी सांगतो आणि तिच्यावरती आसक्त होतो असं सांगितलंय. नेमकं कोणतं पुराण मानायचं? बापाने मुलीशी लग्न केलं ते पुराण मानायचं, की भाऊ बहिणीशी लग्न करतो ते पुराण मानायचं? अन्यायी जुलमी मनुस्मृती कशी योग्य होती हे पटवून सांगणारे बहादर मनुस्मृतीत महिलांविषयी काय अमानुष आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघतील. जय हिंद.